अबे ते आधीपासूनच आहे तिचे. माझी काय चूक आहे? एकाला ब्राईटनेस जास्त पाहिजे, एकाला कमी पाहिजे. काय आता चष्मा नाही घातलेला तू? नाही माझी नाट लागली असते ना, तू पण तुटली असते. तू तर डायरेक्ट गेलाच असता कॉमात. बस आता ए सांग चल, काय मेथड आहे सांग, पुढे गेली. हां ही मेथड काय? हां याने काय करतोय आपण? ॲरे बनवला आहे ना. NP ॲरेमध्ये आणि पायथन ॲरेमध्ये काय फरक आहे? हां नाही माहिती. एखादा बेसिक फरक सांग बरं. प्रांजल तुला पण प्रश्न विचारणार आहे बरं का, तू सांगणार आहे. लाईट पण आजच जायची होती यार. ए सांगतो तुम्हाला. हां याने काय करूया आपण, ॲरे क्रिएट करतो बघा. हा किती डायमेन्शनल ॲरे सांगा बरं. साक्षी झालं का? रील स्टार झालं. प्रांजल किती डायमेन्शनल ॲरे हा? ओके 1 डायमेन्शनल आहे का? 2 डायमेन्शनल. हां बरोबर. किती 2 डायमेन्शनल. हा कसला आहे रे सांगा बरं. नंबरचा आहे का बुलियनचा आहे? निकिता तू काय म्हणली? शिकवा, नंतर स्वतः बोलायला सुरुवात केली. मग ते जाणणं गरजेचं आहे का? हां बास आता बास. 1 मिनटं यार, आता बास नाही यार, तुमचं किती चाललंय. थोडं शांतत घ्या ना यार. का मी येऊन तिथं पेट्रोल टाकू तुमच्या याच्यात? हां बास मोहित बास. हां चार्जिंग लावा आणि शांत बसून घ्या. आता एक काम करा, तुम्ही डायरेक्ट सरांना कॉल लावा, म्हणा की आम्हाला काय डेटा सायन्स शिकायचं नाही आहे. ठीक आहे, जे जसं आपलं तोडकं मोड चालू आहे ना ते पण नाही शिकायचं, टाईमपास करायचं बिंदास. अरे बा फिरायचं तर मला पण आहे यार, पण तुम्ही थोडं शांत घेत जा ना सर. तुम्ही शांतत का बरं नाही? चालूच आहे हे वाले तर बघ. हां हा कसला आहे रे सांगा बरं. बुलियन्सचा आहे का नंबरचा आहे? बुलियन्सचा आहे बरोबर. त्याच्यानंतर हे फंक्शन बघेल का आपण? NP A रेंज काय बघा. सिंटॅक्स काय सिंटॅक्स काय? स्टार्ट स्टॉप स्टेप बरोबर ना. म्हणजे पहिला काय स्टार्ट बरोबर, नंतर काय स्टॉप, नंतर काय स्टेप आहे बरोबर. बघायची की मेथड. काय करणार, एक मेन डॉट पाय बनवणार मी. मेन डॉट पाय बनवली. इम्पोर्ट काय करणार, numpy ॲज NP बरोबर. चालत का बरं नाही आता? कंट्रोल शिफ्ट काय करतो आपण सांगा बरं. नाही ॲक्टिवेट आहे ना इथे VNV दिसते बरं. ॲक्टिव्ह आहे. सिलेक्ट इंटरप्रिटर करतो ना आपण. मग काय करायला पाहिजे मग आता? एंटर इंटरप्रिटर पाथ ब्राउज करू आपण. ठीक आहे, याला सिलेक्ट करू का? नाही काय चुकतं आहे मग? चालतं आहे. आणि एक काम करू, सिम्पल ॲरे क्रिएट करू. NP डॉट ॲरे मेथड काय आज चालतं आहे की नाही ते पाहून घेऊ फक्त.
सेव्ह केला आणि काय करतो मी प्रिंट ARR. हा नंपा एवढ्या दिवसात संपला पाहिजे होता, पण काय टाईमपासच होऊ राहिला सारखं. काय चुकलं असेल? नंपाय मेन पाय बरोबर आहे, मॉड्यूल नॉट फाउंड. पायथन कोण खोकला लागतोय? बरं मला तोपर्यंत सांगा त्या काय म्हणतात व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा फायदा काय? फायदा काय, का बरं यूज करतो आपण? हां हे झालं, आउटपुट रन झालं. आय थिंक असं करायला पाहिजे. हां चालतं आहे आता, ठीक आहे. काय फायदा आहे प्रणाली सांग बरं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा फायदा काय? काय काय जोर एक्सप्लेन नाही करता येते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आयसोलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट करतो, त्याने काय होतं डिपेंडन्सीजचा कॉन्फ्लिक्ट येत नाही. ठीक आहे, एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो. काय बरं जाऊ चालेल, मेथड पाहू आपण आता. काय np.arrange. ठीक आहे, इथं काय लिहिले 5, म्हणजे कुठपर्यंतचे नंबर क्रिएट झाले सांगा बरं? 4. 5 पकडला एक त्याने, स्टार्टिंग कडून करेल 0 1 2 3 4 बरोबर. हेच जर तुम्हाला पायथनमध्ये करायचं असतं नॉर्मल, तुम्ही कसं केलं असं सांगू का? एक वे आपल्याकडं कॉम्प्रेन्शनचा, कसं सांगतो मी तुम्हाला बघा. आता हे कॉम्प्रेन्शन्स पण बघून घ्या. ही लिस्ट दिसते तुम्हाला बरोबर, ही लिस्ट आहे. आता मला सांगा तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला लिस्टमध्ये नंबर ॲड करायचे असेल 1 to 5, तुम्ही कसं केलं असतं? फॉर आय इन रेंज बरोबर ना, असंच टाकते ना. काय केलं असतं 0 to 5 बरं का, सॉरी. आणि नंतर काय केलं असतं नम्स डॉट काय केलं असतं ॲपेंड, आणि नंतर काय आय बरोबर ना. आणि प्रिंट काय करता तुम्ही नम्स. याचं काय आउटपुट सांगा बरं लाईन नंबर 4चं? काय आलं 0 to 4 बरोबर. याचं एक शॉर्टकट वे काय सांगू का तुम्हाला? हा जो लूप तुम्ही इथं लिहिले ना, ठीक आहे, तुम्ही इथं लिहू शकता कसा बघा. आणि हे जे आय दिसतंय तुम्ही ॲपेंड करताय तर कसं लिहिशाल बघा, फॉर आय इन रेंज काय 5 बरोबर. याने काय होईल माहिती का, 0 to 4 पर्यंतचे नंबर आहे ते क्रिएट होते. आणि ते कसं स्टोअर करायचं आपल्याला या लिस्टमध्ये. मग कसं लिहिलं बघा, मी काय लिहिलं, मी जे लूप मी बाहेर लिहितो तो कुठे लिहिल सांगा बरं आता? लिस्टच्या मध्ये लिहिले. सिंटॅक्स काय बघा, इथपर्यंत आठवत आहे फॉर आय इन रेंज काय म्हणते 5 पर्यंत. डॉक्युमेंट जात आहे, ठीक आहे चालेल. काय फॉर आय इन रेंज काय 5, ठीक आहे. आणि नंतर ती व्हॅल्यू कशात येईल आय, म्हणजे काय 1 by 1 काय होईल त्याच्यात ॲपेंड होईल बघा ऑटोमॅटिकली. मी काय करतो याला नम्सला प्रिंट करतो बघा. हे कॉम्प्रेन्शन्स, याला काय म्हणतं माहिती का कॉम्प्रेन्शन्स. काय कॉम्प्रेन्शन्स म्हणजे काय आता बघा दिसतंय 0 1 2 3 4. हे जर मी तर आता मला सांगा इथं 0 1 2 3 4 दिसतंय ना, हे जर मी आय into 10 केलं तर काय येईल सांगा बरं? काय येईल 0 नंतर काय येतं आहे 40 बरोबर. म्हणजे काय आता बघा, पहिले हा लूप चालतो आहे आणि त्याची व्हॅल्यू कशी देऊ राहिली, हे जे तुम्ही एक्सप्रेशन लिहित आहे
ते वाला. सिंटॅक्स कसं सांगतो तुम्हाला कॉम्प्रेशनचा, काय एक्सप्रेशन, काय एक्सप्रेशन नंतर काय असतं, लूप असतो. सिम्पल एवढंच काय एक्सप्रेशन आणि लूप. एक्सप्रेशन काय या बाबतीत, हे आय इंटू 10 वाला आहे बघा, आणि नंतर काय लूप आहे फॉर आय इन रेंज 5. हेच जर मला वाटलं की ही व्हॅल्यू नाही घ्यायची, काय आयवाली व्हॅल्यू नाही घ्यायची, मला काय करायचं आहे, एकच नंबर घ्यायचा आहे, कोणता 1 वाला. किती वेळा पाहिजे तो, 5 वेळा. मग आता काय सांगा बरं अरे मग त्या 1 1 1. जर 0 वाला पाहिजे असेल तर कसं केलं असतं मी, 0 फॉर आय म्हणजे किती वेळा, 5 वेळा. आता मला सांगा ह्या आयचा यूज कुठं करतो आहे का इथं मी, नाही. मग तुम्ही काय करू शकता, याला याने असं रिप्लेस करू शकता काय अंडरस्कोरने. जर तुम्ही याचं काही यूजच नसेल करीत तर याला काय दाखवा, अंडरस्कोर दाखवा, तरी लूप काय म्हणजे चालून जाईल. काय आलं, 0 किती वेळा आला. हे जर तुम्हाला वाटलं ट्रू करायचं आहे फक्त, ठीक आहे, तर आता किती वेळा ट्रू येईल सांगा बरं, 5 वेळा आला. फॉल्स असेल तर 5 वेळा फॉल्स होऊन जाईल, झालं. आणि जर परत जर तुम्हाला तो नंबरच पाहिजे, ठीक आहे, याचं काहीही नाव द्या, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तेच एक्सप्रेशन जे व्हेरिएबल असेल तो काय करेल मी इथे यूज करेल. म्हणजे किती नंबर, कितीपासूनचे नंबर जनरेट होतील याच्यात, 0 ते 4 आलं. जर मला वाटलं की फक्त काय करायचं आहे, 2 पासून स्टार्ट करायचं आहे आणि किटपर्यंत जातील आहे, म्हणजे कोणता लास्ट डिजिट कोणता राहिला याच्यात ना, 4 राहील, 2 to 4 आलं. हे काय करतो आपण पायथनमध्ये कॉम्प्रेन्शनने करू शकतो ना, ठीक आहे. तसंच आपण काय करू शकतो NumPy एक मेथड आहे, त्याचं नाव काय अरेंज, ठीक आहे, np .arrange. ह्या काय करेल, एक ॲरे रिटर्न करेल. कसा बघा, np दिसतंय का अरेंज, आणि नंतर काय टाकेल मी 5. आणि जर याला प्रिंट केलं मी आता ARRला तर काय आहे 0 to 4 दिसतंय. काय आलं 0 to 4. जर तुम्ही एकच व्हॅल्यू पास केली म्हणजे ह्या काय असेल सांगा बरं, एंड असेल का स्टार्ट असेल, एंड आहे. म्हणजे कुठपर्यंत झालं, 0 पासून ते 4 पर्यंत येईल, ठीक आहे, इन्क्लुझिव्ह रेंज. हे जर मी 2 पासून स्टार्ट केलं तर काय येईल सांगा बरं, 2 to काय आलं. आणि जर याच्यात स्टेप मेन्शन केली म्हणजे काय, एक नंबर स्किप, थांबा बरं पाहू कसं येतं, काय तर 2 3 4 ना, आपण 2 नंबर स्किप करू म्हणजे 2 नंबरनी जंप होईल. म्हणजे कसा, पहिले हे बघा 2 आणि याचं काय करू आपण समजा 10 करू, ठीक आहे. म्हणजे आता काय नंबर होईल 2 3 थांबा 4 5 6 आहे ना, याच्यापैकी कोणता प्रिंट होईल फक्त 2. त्याच्यानंतर कोणता होईल डायरेक्ट 4, नंतर काय होईल डायरेक्ट 6. कारण का जंप कितीने करतो आपण, 2नी जंप करतो. म्हणजे काय, पहिली इथून स्टार्टिंग झाली, हा नंतर काय 2 एलिमेंट 1 आणि 2, परत काय आलं 4 आला, नंतर काय आलं परत 1 2, काय आलं 6 आला, आणि अप टू कुठपर्यंत 10 पर्यंत. मग याला जर मी सेव्ह केलं आणि जर रन केलं तर काय येते 2 4 6 8 10 आहे का सांगा बरं आपल्या रेंजमध्ये. हा काय असतो एक्सक्लुझिव्ह असतो, म्हणजे कुठपर्यंत चाललं आहे बघा, हा फक्त इथले 9 पर्यंत आहे बरोबर. आणि 6 नंतर 1 मिनटं 2 3 4 झाला बरोबर, 5 6 झाला, 8 आणि 9 झालं आहे का प्रिंट. काय चुकलं सांगा बरं, 2 आला 4 आला, नंतर काय आलं 6 आला, 7 राहिला नाही काय, सॉरी तेच म्हटलं, नंतर काय आला 8 प्रिंट झाला. आता हा आहे का नाही, 2 नंबरने जम्प केल्यावर काय येतं डायरेक्ट 10 येतं. पण 10 आपण पकडतो आहे का रेंजमध्ये, नाही. याला जर मी 11 केलं असतं तर काय आलं असतं 10 पण आलं असतं. हे कोणतं फंक्शन आहे ए रेंजवालं. काय हा काय करतो आपल्याला एक नंबर काय म्हणतात एक ॲरे बनवून देतो, ठीक आहे. आपल्याला जर स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल काय 1 ते 10 नंबरवाले ॲरे पाहिजे, ठीक आहे, तुम्ही काय करू शकता ए रेंजवालं फंक्शनचं यूज करू शकता, ठीक आहे. तुम्हाला वाटतं फक्त इवन नंबर पाहिजे तर कसं केलं असतं सांगा बरं. इवन नंबर पाहिजे कुठपर्यंतचे 20 पर्यंतचे, कसं केलं असतं मग बरोबर आहे का. 20 पण पकडायचं आहे ना आपल्याला, मग आपण काय करू 21 करू. म्हणजे काय नंबर प्रिंट होईल सांगा बरं, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 बरोबर आहे की नाही. झालं का इवन नंबर प्रिंट्स. त्यानंतर मी जर म्हटलं फक्त ऑड नंबर पाहिजे तर काय केलं असतं मी 1 पासून केलं असतं स्टार्टिंग, आणि 1 काय 1 3 5 दिसते का 7, नंतर काय 17 19 काय आहे याच्यात
एकदम सिम्पल, जसं पायथनचं सिंटेक्स आहे बघा. काय स्किप करण्यासाठी पहिले काय असतं स्टार्टिंग, नंतर काय एंड. एंड काय असतो एक्सक्लुझिव्ह असतो, एंडवाला नंबर पकडतो का नाही. नंतर दुसरं काय असतं स्टेप असतं. हा जो सिंटेक्स लिहिलेला काय म्हणतात कॉम्प्रेन्शन. काय म्हणतात कॉम्प्रेन्शन. लागलंच असतं कॉम्प्रेन्शन. काय कॉम्प्रेन्शन आणि काय होतं डायरेक्ट लिस्ट भेटते तुम्हाला. जर म्हटलं कोणी 1 ते 4 नंबर दे मला, तुम्ही काय करू शकता डायरेक्ट कॉम्प्रेन्शनचा यूज करू शकता किंवा असं करू शकता. कोणतं वाला सिंटेक्स छोटा आहे या दोघांपैकी कोणता वाला सिंटेक्स छोटा आहे. वरचा 1 लाईनचा, हा काय 2 लाईनचा आहे ठीक. आणि नंतर जर नमपायमध्ये आपल्याला जर क्रिएट करायचं असेल तर कोणतं फंक्शन आहे ए रेंज. बरोबर. काय रेंजवाला आहे बघा ए रेंज. समजलं काय आहे बघा. स्टार्ट नंतर काय स्टॉप नंतर काय स्टेपवाला आहे बघा. डेटा टाईप काय मेन्शन करेल का नाही मेन्शन करेल. स्टार्ट ऑफ द इंटरवल, एंड ऑफ इंटरवल, स्टॉप. एक्सक्लुझिव्ह म्हणजे पकडतो का आपण नाही. बरोबर. स्टेप काय स्पेसिंग बिटवीन द व्हॅल्यूज. हे काय होतं हे रेंजवाला फंक्शन होतं. आधी तर कॉमन मिस्टेक काय लिहिली युझिंग फ्लोटिंग पॉईंट स्टेप सायझेस कॅन कॉज अनप्रेडिक्टेबल ॲरे लेंग्थ्स ड्यू टू प्रिसिजन इश्यू. तुम्हाला जर दाखवायचं असेल ते काय आलं असेल मॅडम. हे अजून एक लक्ष द्या रे. याचं आउटपुट काय येईल सांग बरं प्रणाली. सांग याचं आउटपुट काय आहे. मग थोडंसं शांत बसा. हां प्रशांत. याचं आउटपुट काय सांगा बरं. 0.3 डॉट येईल का त्याच्या पुढे काय येणार आहे का 0.3. त्याच्यानंतर 0 येतील फक्त का काही नंबर पण येईल. पण पायथनमध्ये काय इश्यू बघा आता काय आलं 4 का बरं आलं. तर 4 आहे का म्हणलं नाही आहे. कारण का होतं माहिती आहे का इथं बघा काय लिहिलं तर युझिंग फ्लोटिंग पॉईंट स्टेप्स कॅन कॉज अनप्रेडिक्टेबल ॲरे लेंग्थ्स ड्यू टू प्रिसिजन. ठीक आहे. म्हणजे काय समजा तुम्ही तर फ्लोटिंग पॉईंटचा जर स्टेप घेतल्या असता म्हणजे कसं बघा आता इथं 0.5 घेतलं समजा. ठीक आहे. आता कसा नंबर प्रिंट होईल सांगा बरं. 1 नंतर काय होईल 1.5 येईल का आलं 1 1.5 2 2.5 बरोबर 3.0. ठीक आहे 3.5. आता हे काय होतं आहे चालून जातं आहे. पण समजा असं एखादी ॲडिशन असते कशी 0.1 स्टेप घेतली असते बघा आता आणि आपण काय करू फक्त 10पर्यंत घेऊ काय होईल काय काय आलं मॅडम बोला नक्की. किती वाजले आता 12 वाजले आता शिक. बस थोड्या वेळ आता काय मग इथं एक लक्ष द्या फक्त. काय रे मॅडम तू तर शांत आहे ना प्रणाली. तू शांत बसशील होते ना. मी बोलायलाच नाही लावेल ना पण कोणाला बोलूच नका ना काही यार. मी तिच्याशी बोलतोय. मग तू बाहेर जायचं थोडं बाहेर बस असं म्हणतो मी तुला. बाहेर जायचं असेल तर बाहेर जाय थोड्या वेळ. पाणी प्यायचं इकडं बसायचं तुला मागं थोड्या वेळ नाही तर तिथं जाऊन देतोय ना मी कुठं नाही म्हणतो.